प्रत्येक जण रोजचा दिवस ढकलण्याच्या मागे आहे. आजचा दिवस कसा जाईल, उद्याची चिंता नाही, आजचा दिवस कसा जाईल याच्यावर प्रत्येक जण पळत आहे. आणि ह्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये राग, चिडचिड, नैराश्य ह्या प्रत्येक गोष्टीला फेस करत आणि आलेल्या प्रत्येक संकटाला कसं तोंड द्यायचं ह्या विचारातच प्रत्येक जण आपला वेळ घालवतोय, दिवस घालवतोय. आणि मग हे करत असताना जेव्हा असा व्हिडिओ तुमच्या पुढे येतो की मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ध्यान साधना, पॉझिटिव्ह थॉट्स, स्पिरिच्युअल, मग लोकांना असं वाटतं की अरे आम्ही ऑलरेडी आमचा दिवस कसा घालवायचा ह्याच विचारात असतो आणि आता हे नवीन काय करायचं, ह्याला कुठे वेळ द्यायचा, ह्याच्या कुठे नादी लागायचं. प्रॉब्लेम इथेच आहे. आणि तुम्ही पण जर अशाच फेजमधनं जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुमचे विचार, तुमचे भावना या एका लेनमध्ये नसतात, तुमचं मन वेगळं म्हणतंय, तुमची बुद्धी वेगळं काम करते, त्यावेळेस तुम्ही असे गोंधळात अडकता. आणि याच्यावरच काम करण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनच्या सगळ्या टेक्निक उपयोगी पडतात. जेव्हा तुमचं एका दिशेने चाललेलं मन आणि एका दिशेने चाललेले विचार जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस हा गोंधळ सुटेल. आणि हा गोंधळ सुटल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट आणि अचीव करू शकता. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ द्या. तुम्हाला स्वतःसाठीच तो वेळ द्यायचा आहे. तुम्हाला स्वतःवरच काम करायचं आहे. आणि तुमच्याकडे स्वतःसाठी 5-10 मिनिटाचा जरी वेळ नसेल तर मग तुमच्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम हे असेच राहतील आणि त्यातनं कसं बाहेर काढायचं याच्यावरच विचार करत बसताल. त्याच्यामुळं जे काय करायचं ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा, किमान 10 मिनिटं याच्यावर विचार करा. कारण की ह्या गोष्टी जेव्हा घडत नाहीत त्यावेळेस कुठेतरी आपण चुकतोय, आपले विचार चुकतायत. येते लक्षात? स्वतःसाठी नक्की 10 मिनिटाचा वेळ काढा. हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा जे लोक तुम्हाला माहिती आहेत की ठरवतात एक, करतात एक आणि होतंय भलतंच. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.